नमस्कार मित्रांनो, अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना आपण अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्राचा अभ्यास विषय काय आहे, त्याची व्याप्ती काय आहे, या सर्व बाबी जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे असतात. अर्थशास्त्राचा अभ्यास विषय काय आहे याची कल्पना आपल्याला अर्थशास्त्राच्या ज्या विभिन्न व्याख्या करण्यात आलेल्या आहेत या व्याख्यावरनं आपल्याला निश्चितच जाणून घेता येईल. त्याचप्रमाणे अर्थशास्त्राची व्याप्ती हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आधुनिक काळामध्ये जर आपण पाहिलं तर अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या ज्या कक्षा आहेत त्या अधिकाधिक रुंदावत आहेत. अर्थात अर्थशास्त्रामध्ये नवीन नवीन क्षेत्राचा समावेश होत आहे, ज्या क्षेत्राचा अभ्यास अर्थशास्त्राच्या अंतर्गत केला जातो आहे. तरीसुद्धा अर्थशास्त्राच्या व्याप्तीच्या संदर्भात अर्थशास्त्रज्ञामध्ये एक वाक्यता दिसून येत नाही. तरीसुद्धा अर्थशास्त्राची व्याप्ती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आज आपण पाहणार आहोत अर्थशास्त्राची व्याप्ती काय आहे ते. तर मित्रांनो, अर्थशास्त्राची व्याप्ती समजून घेताना आपल्याला 3 मुद्द्याच्या माध्यमातून अर्थशास्त्राची व्याप्ती समजून घेता येईल. पहिला आहे अर्थशास्त्राचा अभ्यास विषय, दुसरा आहे अर्थशास्त्राचे स्वरूप आणि तिसरा आहे अर्थशास्त्राच्या मर्यादा. आपण या 3 मुद्द्याद्वारे अर्थशास्त्राची व्याप्ती काय आहे हे निश्चितच आपल्याला समजून घेता येईल. तर चला आज पाहूया आपण अर्थशास्त्राची व्याप्ती आणि त्याच्यामधला पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत अर्थशास्त्राचा अभ्यास विषय. मित्रांनो, अर्थशास्त्राची व्याप्ती समजून घेत असताना आपल्याला त्या विषयामध्ये नेमकं कशाचा अभ्यास केला जातो याची कल्पना येणे अत्यंत आवश्यक आहे. आणि अर्थशास्त्रामध्ये चा जर आपण विचार केला तर अर्थशास्त्रामध्ये नेमकं काय अभ्यास केला जातो, कशाचा अभ्यास केला जातो हे जोपर्यंत आपण समजून घेणार नाही, जाणून घेणार नाही, तोपर्यंत अर्थशास्त्राची व्याप्ती आपल्या लक्षात येणार नाही. तर मित्रांनो, अर्थशास्त्र हा शास्त्र रूपात कधी सुरुवात झाली हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. ॲडम स्मिथ यांनी 1776 मध्ये जो ग्रंथ प्रकाशित केला, वेल्थ ऑफ नेशन म्हणजे राष्ट्राची संपत्ती, या ग्रंथामध्ये त्यांनी अर्थशास्त्राची जी व्याख्या मांडली, त्यामुळे अर्थशास्त्राला एक शास्त्राचा दर्जा प्राप्त झाला जो मनुष्याच्या आर्थिक व्यवहाराचा अभ्यास करते. परंतु ॲडम स्मिथच्या या व्याख्येपूर्वी किंवा ॲडम स्मिथच्या या ग्रंथ येण्यापूर्वी अर्थशास्त्र हा काही वेगळा शास्त्र नव्हता. अर्थशास्त्र हा राज्यशास्त्राचा एक भाग म्हणून अभ्यास केला जात होता आणि त्याची व्याप्ती जर आपण पाहिलं तर ते अत्यंत मर्यादित स्वरूपाचं होतं. म्हणजेच फक्त कुटुंबाचं व्यवस्थापन करणारं शास्त्र यापर्यंतच ते मर्यादित होतं. परंतु 1776 मध्ये ॲडम स्मिथनी जो ग्रंथ प्रकाशित केला त्या ग्रंथामध्ये त्यांनी अर्थशास्त्राच्या संदर्भात म्हणजे संपत्ती मिळवणे आणि संपत्ती मिळवण्यासाठी उत्पादन, विनिमय, वितरण याचे जे व्यवहार आणि याचे जे नियम त्यांनी मांडलेले आहेत, त्यामुळे अर्थशास्त्र हा सुद्धा एक वेगळा शास्त्र आहे जो सर्वसामान्य व्यक्तीच्या व्यवहाराचा अभ्यास करते. हे जे मत त्यांनी मांडलं, यामुळे अर्थशास्त्र हा एक वेगळा शास्त्र म्हणून प्रस्थापित झाला. अर्थशास्त्र हा जो इंग्रजीमध्ये शब्द आहे इकॉनॉमिक्स हा शब्द हा ग्रीक भाषेतील इकॉनॉमिया या शब्दापासून त्याची उत्पत्ती झाली. इकॉनॉमिक्स हा शब्द इकॉनॉमिक्स हा इंग्रजीतला शब्द इकॉनॉमिया या ग्रीक शब्दापासून याची निर्मिती झाली आणि इकॉनॉमिया या शब्दाचा अर्थ होतो इकॉनॉमिया या शब्दाचा अर्थ होतो कुटुंब व्यवस्थापन शास्त्र. म्हणजे काय तर कुटुंबाच्या काही गरजा असतात, त्या गरजापूर्तीची साधने त्या कुटुंबाकडे असतात आणि आपल्या गरजा त्या कुटुंबाकडे असणाऱ्या साधनांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या कुटुंबाद्वारे केला जातो. आणि बऱ्याचदा सर्व गरजा पूर्ण होत नाही आणि म्हणून आपल्या अत्यावश्यक गरजांची निवड त्यांच्याद्वारे केली जाते. अर्थात गरजांची तीव्रता लक्षात घेऊन त्याची क्रमवारी लावली जाते आणि त्या आधारावर एक एक गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. याच्या संदर्भात मनुष्य किंवा त्या कुटुंबातील व्यक्तींद्वारे जे आर्थिक व्यवहार केले जातात किंवा जे व्यवहार केले जातात, जी वर्तवणूक केली जाते, त्या वर्तवणुकीचा, त्या व्यवहाराचा अभ्यास हा अर्थशास्त्रामध्ये केला जातो, असं इकॉनॉमिया किंवा कुटुंब व्यवस्थापन शास्त्रामध्ये आपल्याला दिसून येते. परंतु 1776 मध्ये जेव्हा ॲडम स्मिथचा वेल्थ ऑफ नेशन अर्थात राष्ट्राची संपत्ती हा जो ग्रंथ प्रकाशित झाला, यामध्ये त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास विषय काय आहे
तर संपत्ती आहे. ॲडम स्मिथनी आपल्या व्याख्येमध्ये राष्ट्राच्या संपत्तीचे उत्पादन, विनिमय आणि वितरण या संदर्भात याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे ॲडम स्मिथनी एखाद्या राष्ट्रामध्ये संपत्ती कशी निर्माण होते, ती कशी वितरित केली जाते, त्याचं विनिमय कसं होते या संदर्भातले व्यवहारांचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो असं ॲडम स्मिथने म्हटलेलं आहे. दुसरी व्याख्या जर आपण पाहिली ती डॉक्टर मार्शल यांची, ती कल्याणावर आधारित व्याख्या आहे. डॉक्टर मार्शलनी आपल्या कल्याणावर आधारित व्याख्येमध्ये कल्याणावर भर त्यांनी दिलेला आहे, संपत्तीवर नव्हे. डॉक्टर मार्शलनी आपल्या व्याख्या करताना म्हटलेलं आहे की मनुष्याच्या कल्याणाची भौतिक साधनांची प्राप्ती व त्याचा उपयोग याच्या संबंधित निगडीत असलेल्या वैयक्तिक आणि सामाजिक प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे डॉक्टर मार्शल यांनी कल्याणावर आधारित व्याख्या मांडलेली आहे. म्हणजे मनुष्य जे काही करतो त्या व्यवहाराच्या मागे त्याचा एकच उद्देश असतो, ते म्हणजे स्वतःचं कल्याण साध्य करून घेणे. आणि स्वतःचं कल्याण साध्य करत असताना कल्याण मिळवून देणारी जी भौतिक साधने आहेत त्या भौतिक साधनांची प्राप्ती करणे, मग ते वैयक्तिक प्रयत्नातून ते प्राप्त करता येऊ शकतात किंवा सामाजिक स्तरातूनही, सामाजिक व्यवहारातूनही ते प्राप्त करता येऊ शकतात. आणि म्हणून मनुष्याच्या अशा वैयक्तिक आणि सामाजिक प्रयत्नांचा अभ्यास हा अर्थशास्त्रामध्ये केला जातो. जे व्यवहार त्याला भौतिक साधने प्राप्त करून देतात, भौतिक साधने मिळवून देतात, अशा व्यवहारांचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो असं डॉक्टर मार्शलनी आपल्या कल्याणावर आधारित व्याख्येमध्ये म्हटलेलं आहे. डॉक्टर मार्शलनी केवळ मनुष्याच्या आर्थिक व्यवहारांचाच अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे व्यवहार आर्थिक नसतात, अर्थात सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक, या व्यवहारांचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही असं डॉक्टर मार्शलच्या व्याख्येवरनं आपल्या लक्षात येते. आणि केवळ भौतिक साधनांचा अभ्यास, डॉक्टर मार्शलच्या व्याख्येचं परत एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगावं वाटेल की डॉक्टर मार्शलनी आपल्या व्याख्येमध्ये केवळ भौतिक साधनांचा अभ्यास आणि समाजात राहणाऱ्या मानवाचा अभ्यास या प्रकारे केलेला आहे. म्हणजेच अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, तर अशा मनुष्याच्या आर्थिक प्रयत्नांचा अभ्यास केला जातो जो समाजामध्ये राहतो, जो भौतिक साधने प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशाच व्यक्तीचा अभ्यास केला जातो. आर्थिक प्रयत्नांचा अभ्यास केला जातो. आर्थिकेतर प्रयत्नांचा अभ्यास, आर्थिकेतर व्यवहारांचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये होत नाही असं डॉक्टर मार्शलचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, दुसरीकडे जर आपण प्रोफेसर रॉबिन्सची जर व्याख्या पाहिली तर प्रोफेसर रॉबिन्सच्या व्याख्येवरून आपल्याला असं लक्षात येते की प्रोफेसर रॉबिन्स यांनी डॉक्टर मार्शलच्या कल्याण कल्पनेचा त्याग केलेला आहे. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, तर मनुष्याच्या असंख्य गरजा असतात, मनुष्याच्या असंख्य साध्य असतात. या साधनांना पूर्ती करण्यासाठी मनुष्याकडे जी साधने असतात ती साधने दुर्मिळ आहेत, मर्यादित आहेत. केवळ दुर्मिळ नाही किंवा मर्यादित नाही, तर ते वैकल्पिक उपयोगाचे आहेत. अर्थात एका साधनांचा बहुउपयोग आपल्याला करता येतो आणि म्हणून त्या साधनाला जर आपण एका उपयोगामध्ये जर लावत असू तर आपल्याला इतर उपयोगामध्ये त्याचा वापर करता येत नाही. आणि म्हणून जे दुर्मिळ साधने आहेत त्या साधनांची दुर्मिळता अजूनच वाढते. त्याच्यामुळे मनुष्याच्या सर्व गरजा त्या साधनांमध्ये पूर्ण होऊ शकत नाही. मग मनुष्यासमोर प्रश्न उपस्थित होते की माझ्या अमर्याद गरजा किंवा असंख्य गरजा माझ्या मर्यादित असणाऱ्या साधनांमध्ये कशा पूर्ण करायच्या, त्याच्यासाठी जो प्रयत्न करतो त्या प्रयत्नांचा अभ्यास केला जातो. आता हा जो प्रश्न त्याच्यासमोर उपस्थित होतो की अनंत गरजांचा मर्यादित साधनांसोबत मेळ कसा घालायचा, नेमकं याच प्रश्नाला प्रोफेसर रॉबिन्स यांनी आर्थिक प्रश्न म्हटलेला आहे. आणि या आर्थिक प्रश्नाचा अभ्यास हा अर्थशास्त्रामध्ये केला जातो असं प्रोफेसर रॉबिन्स यांनी म्हटलेलं आहे. या तिन्ही व्याख्याचा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येते की अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, तर अर्थशास्त्राचा अभ्यास विषय काय आहे, तर अर्थशास्त्राचा अभ्यास विषय मानवी व्यवहार, मानवी वर्तवणूक. आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करताना किंवा मनुष्य आपल्या गरजा पूर्ण करताना जे काही व्यवहार करतो त्या सर्व व्यवहारांचा अभ्यास हा अर्थशास्त्रामध्ये केला जातो. हा अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. जर आपण पाहिलं तर परंपरागत अर्थशास्त्रज्ञांनी, अभिमतपंथी अर्थशास्त्रज्ञांनी अर्थशास्त्राचे 5 भाग केलेले आहेत. 1 उत्पादन, उपभोग, विनिमय, वितरण आणि सार्वजनिक आयव्यय. हे या 4-5 भागामध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास केला जातो असं अभिमतपंथी किंवा परंपरागत अर्थशास्त्रज्ञ आहेत यांचं मत आहे. परंतु डॉक्टर मार्शलच्या व्याख्येमुळे याच्यामध्ये अजून एक 6वा भाग जोडला गेला आहे, तो म्हणजे आर्थिक कल्याण. त्यामुळे
अर्थशास्त्रामध्ये आता कशाचा अभ्यास केला जातो, तर अर्थशास्त्रामध्ये उपभोग, उत्पादन, विनिमय, वितरण, सार्वजनिक आयव्यय आणि कल्याण, मानवी कल्याण, आर्थिक कल्याण या कल्याणाचा अभ्यास केला जातो. म्हणजे अर्थशास्त्र या सहा भागामध्ये विभाजित केलेलं आहे आणि या 6 भागांपैकी कुठल्या ना कुठल्या भागामध्ये मनुष्याचे व्यवहार मोडत असतात. मनुष्य जे काही करतो एकतर ते उत्पादनाशी संबंधित असेल, उपभोगाशी संबंधित असेल, विनिमयाशी संबंधित असेल, वितरणाशी संबंधित असेल, सरकारच्या किंवा सार्वजनिक आयव्ययाशी संबंधित असेल किंवा कल्याणाशी संबंधित असेल. आणि म्हणून मनुष्य जे काही व्यवहार करतो ते व्यवहार या 6 पैकी कुठल्या तरी एका भागामध्ये मोडत असतो. आपण अर्थशास्त्राचे हे 6 भाग करतो आणि या 6 भागाच्या अंतर्गत आपण अर्थशास्त्राचा अभ्यास करतो. म्हणून अर्थशास्त्राचे हे अभ्यास क्षेत्र झालं उपभोग, उत्पादन, विनिमय, वितरण, सार्वजनिक आयव्यय आणि कल्याण. मित्रांनो, अर्थशास्त्राची व्याप्ती समजून घेताना आपल्याला अर्थशास्त्राचे स्वरूप काय आहेत हे सुद्धा जाणून घ्यावं लागेल. अर्थात अर्थशास्त्र हा शास्त्र आहे का? मग शास्त्र आहे तर मग तो कोणता शास्त्र आहे? मग तो नैसर्गिक शास्त्र आहे की सामाजिक शास्त्र आहे? त्यातल्या त्यात मग तो वस्तुनिष्ठ शास्त्र आहे की मग आदर्शनिष्ठ शास्त्र आहे किंवा व्यावहारिक शास्त्र आहे? मग जर शास्त्र आहे तर मग तो कला नाही आहे का? यासारख्या प्रश्नांची अर्थात अर्थशास्त्राचं नेमकं स्वरूप काय आहे? तो शास्त्राचं स्वरूप आहे त्याला, मग कुठल्या शास्त्राचं स्वरूप आहे किंवा कलेचं स्वरूप आहे का, हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल. म्हणून अर्थशास्त्राची व्याप्ती समजून घेताना आपल्याला अर्थशास्त्राचे स्वरूपसुद्धा समजून घ्यावं लागेल. तर अर्थशास्त्राचं स्वरूप समजून घेत असताना आपल्याला काही आपल्यासमोर प्रश्न उपस्थित होतात. सर्वात पहिला प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतो की अर्थशास्त्र शास्त्र आहे काय? अर्थशास्त्र शास्त्र आहे काय? म्हणजे अर्थशास्त्राला आपण शास्त्र म्हणायचं का, विज्ञान म्हणायचं का, की अर्थशास्त्र हा कलेचा भाग आहे किंवा शास्त्र नाही, हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल. एखाद्या विषयासंबंधित तथ्ये किंवा माहिती गोळा करणे, त्या माहितीचं वर्गीकरण करणे, वर्गीकरण केलेल्या माहितीचं विश्लेषण करणे आणि विश्लेषण केल्यानंतर त्या माहितीच्या आधारे निष्कर्ष काढणे आणि निष्कर्ष काढल्यानंतर नियम किंवा सिद्धांत प्रस्थापित करणे हे साधारणतः कोणत्याही शास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं तर पद्धतशीर ज्ञानसमुच्चयाला आपण शास्त्र असे म्हणतो. पद्धतशीर ज्ञानसमुच्चयाला, ज्ञानाच्या समूहाला आपण शास्त्र असं म्हणतो. एका पद्धतशीरपणे आपण एखाद्या माहितीच्या द्वारे आपण निष्कर्ष काढत असतो, नियम प्रस्थापित करत असतो, सिद्धांत प्रस्थापित करत असतो. मग अर्थशास्त्राच्या बाबतीत जर आपण विचार केला तर अर्थशास्त्र शास्त्र आहे का? आपल्याला म्हणता येईल की शास्त्र होण्यासाठी ज्या सर्व अटी पूर्ण कराव्या लागतात त्या सर्व अटी अर्थशास्त्राद्वारे पूर्ण केल्या जातात. अर्थशास्त्रामध्ये सुद्धा अर्थशास्त्र विषयाच्या अंतर्गत विभिन्न माहिती किंवा तथ्ये गोळा केली जातात. त्या तथ्यांचं वर्गीकरण केलं जाते. वर्गीकरण केल्यानंतर त्या तथ्याचं विश्लेषण केलं जाते. विश्लेषण करून कार्यकारण संबंधाचा अभ्यास केला जातो. त्याच्यानंतर निष्कर्ष काढले जातात. काढलेले निष्कर्षाच्या आधारावर आपण सिद्धांत किंवा नियम मांडत असतो. त्याच्यामुळे अर्थशास्त्रामध्ये सुद्धा माहितीचं एकत्रीकरण करणे, माहिती गोळा करणे, वर्गीकरण करणे, विश्लेषण करणे, कार्यकारण संबंधाचा अभ्यास करणे, निष्कर्ष काढणे आणि नियम आणि सिद्धांत प्रस्थापित करणे हे सर्व पद्धतशीरपणे केले जाते. त्याच्यामुळे अर्थशास्त्र हे निश्चितच शास्त्र आहे. कारण अर्थशास्त्र शास्त्र होण्यासाठी ज्या आवश्यक अटी आहेत त्या संपूर्ण आवश्यक अटी अर्थशास्त्रसुद्धा पूर्ण करते. म्हणून अर्थशास्त्राला आपण शास्त्र निश्चितच म्हणता येऊ शकेल. मग शास्त्राचे 2 वर्गीकरण करण्यात येतात. एक नैसर्गिक शास्त्र आणि दुसरं आहे सामाजिक शास्त्र. निसर्गाच्या विभिन्न अंगांचा अभ्यास करणारे जे शास्त्र असतात त्यांना आपण नैसर्गिक शास्त्र असं म्हणतो. जसं रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, धातुशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि भूगर्भशास्त्र या शास्त्रामध्ये निसर्गाच्या विभिन्न पैलूंचा अभ्यास केला जातो. मग सामाजिक शास्त्राचा जर विचार केला तर सामाजिक शास्त्रामध्ये समाजाच्या विभिन्न अंगांचा अभ्यास केला जातो. समाजामध्ये जे काही व्यवहार होत असतात त्या व्यवहारांचा अभ्यास केला जातो. त्या व्यवहारांप्रती मनुष्याची वर्तणूक कशी राहील त्या वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. म्हणजे मनुष्य समाजामध्ये राहत असताना जे काही विभिन्न व्यवहार करतो ते व्यवहार कसे करतो या व्यवहारांचा अभ्यास, त्याच्या वर्तणुकीचा अभ्यास हा सामाजिक शास्त्रामध्ये केला जातो. मग अर्थशास्त्र सामाजिक शास्त्र आहे का? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर निश्चितच अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे. कारण अर्थशास्त्र हा समाजामध्ये राहून समाजातील विभिन्न लोकांसोबत जे काही व्यवहार करतो ते सर्व व्यवहार करताना त्याची वर्तणूक, त्याचं बिहेवियर
याचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. समाजापासून दूर राहणारा जो वैरागी आहे, संन्यासी आहे, तो समाजामध्ये राहत नाही आणि समाजासोबत त्याचा फारसा काही संबंध येत नाही, तो समाजासोबत फारसा काही व्यवहार करत नाही. त्याच्यामुळे त्याचा अभ्यास हा अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही. म्हणजे समाजामध्ये राहून जो व्यक्ती व्यवहार करतो त्याच्या व्यवहाराचा, त्याच्या वर्तणुकीचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. पण समाजाच्या दूर राहणाऱ्या व्यक्तीच्या व्यवहाराचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही. म्हणून अर्थशास्त्र निश्चितच एक सामाजिक शास्त्र ठरते. अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे या मताचं समर्थन करताना आपल्याला सांगता येऊ शकेल की बघा, एखाद्या कारखान्यामध्ये किंवा उद्योगामध्ये जेव्हा एखाद्या वस्तूचं उत्पादन केलं जाते, तर ते उत्पादन करत असताना समाजातील विभिन्न घटकांना एकत्र आणून ते उत्पादन केलं जाते. म्हणजे वस्तूचं उत्पादन करताना तुम्हाला कच्चा माल लागतो, तो कच्चा माल आजूबाजूच्या लोकांकडनं किंवा व्यक्तीकडनं गोळा केला जातो. यंत्रसामग्री लागते, ती तुम्हाला श्रम लागतो, श्रमसुद्धा तुम्हाला स्थानिक स्तरावर विभिन्न लोकांना एकत्र आणून तुम्हाला श्रम प्राप्त होतो. तुम्हाला भांडवल लागतो. त्याचप्रमाणे ह्या सर्व गोष्टींना एकत्र आणून व्यवस्थितरित्या उत्पादनाचा क्रिया करता यावी म्हणून संघटनही आपल्याला लागते. म्हणजे एकंदरीत काय, तर एखाद्या कारखान्यामध्ये वस्तूचं उत्पादन होत असताना कच्चा माल, भांडवल, श्रमिक, संघटन, भूमी हे इत्यादी उत्पादनाचे घटक एकत्र आणून उत्पादन केलं जाते. आलेले उत्पादन नंतर बाजारामध्ये विक्रीसाठी काढले जातात. विक्रीसाठी गेल्यानंतर विभिन्न लोक त्याची खरेदी करतात. त्याची विक्री झाल्यानंतर लोकांद्वारे त्याची खरेदी केली जाते. खरेदीतून उत्पादकाला, कारखानदाराला उत्पन्न मिळते. ते उत्पन्न उत्पादनामध्ये सहकार्य केल्याबद्दल उत्पादनाच्या विभिन्न घटकांना मोबदल्याच्या स्वरूपात दिलं जाते. उत्पादन घटकांना प्राप्त होणारे मोबदले तो स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो वापरतो. अशा प्रकारे मित्रांनो, जगात सर्वत्र लोकांचे आर्थिक व्यवहार हे एकमेकावर अवलंबून आहेत. प्रत्येक व्यक्ती हा स्वयंपूर्ण नाही, त्याला आपल्या अनेक गरजा ह्या इतरांच्या मदतीने पूर्ण कराव्या लागतात. म्हणून लोकांच्या गरजा भागवण्याची ही जी प्रक्रिया आहे ही अत्यंत महत्त्वाची अशी एक सामाजिक प्रक्रिया आहे आणि याच सामाजिक प्रक्रियेचा अभ्यास आपण अर्थशास्त्रामध्ये करतो. म्हणून अर्थशास्त्र निश्चितच एक सामाजिक शास्त्र ठरतं. अर्थशास्त्र शास्त्र आहे काय या प्रश्नाचं आपण अध्ययन केल्यानंतर आपल्याला अर्थशास्त्राचं स्वरूप समजून घेताना असताना एक दुसरा प्रश्नाची सुद्धा आपल्याला अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे आणि तो म्हणजे जर अर्थशास्त्र शास्त्र आहे तर मग तो कोणत्या प्रकारचं शास्त्र आहे. शास्त्राचे साधारणतः 3 प्रकार आपण पाडतो: वस्तुनिष्ठ शास्त्र, आदर्शनिष्ठ शास्त्र आणि व्यावहारिक शास्त्र. वस्तुनिष्ठ शास्त्र काय आहे, तर एखाद्या विषयाची माहिती गोळा करणे, एखाद्या तथ्याची माहिती गोळा करणे, गोळा केलेल्या माहितीला आपण वर्गीकरण करणे, त्या वर्गीकरणातून त्या वर्गीकरणातून माहितीचं विश्लेषण करणे, विश्लेषण करून त्या तथ्यातील कार्यकारण संबंधाचा अभ्यास करणे, कार्यकारण संबंध शोधून काढणे, त्याचा अभ्यास करणे आणि कार्यकारण संबंध शोधून काढल्यानंतर निष्कर्ष काढणे आणि निष्कर्ष काढल्यानंतर नियम आणि सिद्धांत प्रस्तुत करणे लोकांसमोर. साधारणतः हे वस्तुनिष्ठ शास्त्रामध्ये केलं जाते. जर अर्थशास्त्राचा आपण अभ्यास केला तर अर्थशास्त्रामध्ये सुद्धा तथ्य गोळा केली जातात, वर्गीकरण केलं जाते, विश्लेषण केलं जाते, 2 घटकातील कार्यकारण संबंध स्पष्ट केला जातो आणि 2 घटकातील कार्यकारण संबंध स्पष्ट करून नियमांच्या किंवा सिद्धांताच्या माध्यमातून ते लोकांसमोर प्रस्तुत केलं जाते. हे अर्थशास्त्रामध्ये केलं जातो आणि त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर अर्थशास्त्र निश्चितच वस्तुनिष्ठ शास्त्र आहे. मग जर अर्थशास्त्र वस्तुनिष्ठ शास्त्र आहे तर मग तो आदर्शनिष्ठ शास्त्र नाही का? रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, भूगर्भशास्त्र, धातुशास्त्र, पर्यावरणशास्त्र ही शास्त्र काय आहेत या प्रश्नाचं उत्तर देते. तर आदर्शनिष्ठ शास्त्र ज्याच्यामध्ये धर्मशास्त्र, नीतिशास्त्र या शास्त्रासारखाचा समावेश होतो, हे शास्त्र काय असावे या प्रश्नाचं उत्तर देते. अर्थात वस्तुनिष्ठ शास्त्र काय आहेत फक्त याचं उत्तर देते. अर्थात वस्तुनिष्ठ शास्त्रामध्ये जी विषयाची तथ्याची माहिती आहे ती जशीच्या तशी मांडली जाते. त्याच्यामध्ये ते चांगलं आहे, वाईट आहे, योग्य आहे, अयोग्य आहे, न्याय्य आहे, अन्यायी आहे याबाबत ते मत प्रदर्शित करत नाही. जे आहे ते प्रस्तुत केलं जाते. परंतु आदर्शनिष्ठ शास्त्र म्हणजे काय असावं, अर्थात आदर्शनिष्ठ शास्त्रामध्ये योग्य, अयोग्य, नैतिक, अनैतिक, चांगले, वाईट, न्याय, अन्याय याची तुलना केली जाते. आणि म्हणून अर्थशास्त्र हा आदर्शनिष्ठ शास्त्र आहे का या संदर्भात खरं तर अनेक अर्थशास्त्रज्ञांमध्ये आपल्याला मतभेद दिसून येतात. काहींच्या मते अर्थशास्त्र हे आदर्शनिष्ठ शास्त्र आहे तर काहींच्या मते अर्थशास्त्र आदर्शनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ शास्त्र आहे. प्राध्यापक
रॉबिन्स, वायनर यासारख्या अर्थशास्त्राला केवळ आदर्शनिष्ठ शास्त्र मानलेलं आहे. तर डॉक्टर मार्शल, पिगू, हॅरॉड, हाट्रे यासारख्या अर्थशास्त्रज्ञांनी अर्थशास्त्राला वस्तुनिष्ठ शास्त्र आणि त्याचबरोबर आदर्शनिष्ठ शास्त्र सुद्धा मानलेलं आहे. त्यांच्या मते अर्थशास्त्र हा केवळ वस्तुनिष्ठ शास्त्र नसून तो आदर्शनिष्ठ शास्त्र आहे. कारण अर्थशास्त्र केवळ, जर उदाहरण द्यायचं झालं तर अर्थशास्त्र केवळ बेकारीचं कारण आणि त्याचे दुष्परिणाम याचं काय आहे बा एवढंच विश्लेषण करत नाही. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये बेकारीची कारणे कोणती आणि त्याचे दुष्परिणाम कोणते एवढंच स्पष्टीकरण करत नाही, एवढंच विश्लेषण करत नाही, तर अर्थशास्त्र या बेकारीला दूर करण्यासाठी उपायसुद्धा सुचवते. म्हणजे बेकारी होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, काय करावा, काय करावे, कसं काय असावे याच्या संदर्भात सुद्धा आपलं मत प्रदर्शित करते. त्याच्यामुळे अर्थशास्त्र हे निश्चितच आदर्शनिष्ठ शास्त्र ठरते. अर्थात आपल्याला म्हणता येईल की अर्थशास्त्रामुळे केवळ ज्ञान प्राप्त होतो किंवा ज्ञानदायी शास्त्र आहे असं नाही, तर अर्थशास्त्र हे फलदायी शास्त्रसुद्धा आहे. अर्थात अर्थशास्त्रातील नियम, सिद्धांत हे कुठेतरी व्यक्तींना, देशाला, कुटुंबाला आणि एकंदरीत आर्थिक घटकांना कुठेतरी दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडणारे असतात. अर्थात अर्थशास्त्रातील नियम, सिद्धांत हे कुठेतरी लोकांना उपयोगाची असतात आणि म्हणून अर्थशास्त्र निश्चितच काय आहे याचंच उत्तर देत नाही, तर काय आहे याबरोबरीने काय असावे याचंसुद्धा उत्तर देते. म्हणून अर्थशास्त्र हे आदर्शनिष्ठ शास्त्रसुद्धा ठरते. मग मित्रांनो, अर्थशास्त्र जर वस्तुनिष्ठ शास्त्र आहे, आदर्शनिष्ठ शास्त्र आहे, तर मग तो व्यावहारिक शास्त्र आहे का? ठराविक उद्दिष्टे कशी साध्य करावी हे व्यावहारिक शास्त्रामध्ये याचा अभ्यास केला जातो. अर्थात विशिष्ट उद्दिष्टे निर्धारित करणे आणि त्या निर्धारित केलेल्या उद्दिष्टांना साध्य करणे, प्राप्त करणे हे व्यावहारिक अर्थशास्त्राच्या अंतर्गत येते. मग अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर अर्थशास्त्र हा व्यावहारिक शास्त्र आहे का याचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की हो, अर्थशास्त्र एक व्यावहारिक शास्त्र आहे. कारण अर्थशास्त्रामध्ये सुद्धा एखाद्या देशाच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी किंवा आर्थिक काही उद्दिष्ट निर्धारित केली जातात. ते उद्दिष्ट निर्धारित करून त्यासाठी मग योग्य त्या योजना आखल्या जातात, राबवल्या जातात आणि ते उद्दिष्ट पूर्ण करून ती समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. अलीकडे मित्रांनो, सर्व देशामध्ये जे नियोजन केले जाते हे नियोजन व्यावहारिक शास्त्राचाच एक भाग आहे. अर्थशास्त्रामध्ये सुद्धा आपण ठराविक उद्दिष्टे प्राप्त करण्याच्या दृष्टीने योजना आखतो, त्या योजनांची योग्य ती अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणी करून ती उद्दिष्टे साध्य करतो आणि ती आर्थिक समस्या असोत किंवा आर्थिक प्रश्न असोत ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर निश्चितच अर्थशास्त्र एक व्यावहारिक शास्त्र आहे. आधुनिक काळामध्ये व्यावहारिक अर्थशास्त्राला फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि अर्थशास्त्राला एक व्यावहारिक शास्त्र म्हणून सुद्धा मान्यता मिळालेली आहे. अर्थात अर्थशास्त्र आज अनेक देशामध्ये त्याच्या ठराविक उद्दिष्टे प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून अर्थशास्त्र अत्यंत उपयोगी असा शास्त्र ठरत आहे. मग मित्रांनो, अर्थशास्त्र हा शास्त्र आहे हे आपण पाहिलं. मग तो आदर्शनिष्ठ शास्त्र आहे, वस्तुनिष्ठ शास्त्र आहे की व्यावहारिक शास्त्र आहे याचा आपण अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात आलं की अर्थशास्त्र हा वस्तुनिष्ठ शास्त्र आहे, तो आदर्शनिष्ठ शास्त्र आहे आणि तो व्यावहारिक शास्त्र आहे. मग अर्थशास्त्र जर शास्त्र आहे तर मग तो कला आहे का या प्रश्नाचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. जर आपल्याला अर्थशास्त्राचे स्वरूप समजून घ्यायचं असेल तर अर्थशास्त्र कला आहे का? संगीत, नृत्यकला, हस्तकला, चित्रकला हे सर्व कलेचे भाग आहेत आणि या कलांना आपण शास्त्रीय पद्धतीने सिद्ध करून दाखवू शकतो. अर्थात कलेला आपण शास्त्रीय पद्धतीने सिद्ध करून दाखवू शकतो. परंतु अर्थशास्त्राच्या नियमांना किंवा सिद्धांतांना सिद्ध करून दाखवण्यामध्ये अनेक मर्यादा पडतात, अनेक अडचणी येतात. कारण अर्थशास्त्राचा अभ्यास विषय जर आपण पाहिला तर मनुष्य आणि त्याचे आर्थिक व्यवहार किंवा त्याची वर्तवणूक आहे. तर अर्थशास्त्रामध्ये सजीव अशा मानवाच्या व्यवहाराचा अभ्यास केला जातो आणि म्हणून अर्थशास्त्रामध्ये प्रयोग करणे आणि ते सिद्ध करून दाखवणे तेवढं सोपं नसते. आर्थिक नियमांना आपण लागू करण्यासाठी किंवा त्या आर्थिक नियमांची पडताळणी करण्यासाठी आपल्याला विशिष्ट परिस्थिती आवश्यक असते. जर ती परिस्थिती नसेल तर तो नियम लागू होत नाही. म्हणजेच आर्थिक नियम हे विशिष्ट परिस्थितीमध्येच खरे ठरणारे असतात. तरीसुद्धा अर्थशास्त्रातील
नियोजनाचा जो भाग आहे तो निश्चितच कलेचा भाग आहे. आजचे युग हे नियोजनाचे युग आहे आणि नियोजनाच्या माध्यमातून प्रत्येक देश आपल्या देशातील ज्या विभिन्न आर्थिक समस्या आहेत त्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी नियोजन करत असते. अर्थात मग ते बेकारी असो, विषमता असो, कृषीच्या संदर्भातल्या समस्या असो किंवा उद्योग क्षेत्राच्या संदर्भातल्या समस्या असो किंवा विदेशी व्यापाराच्या क्षेत्रातल्या समस्या असो, या समस्या सोडवताना आपण त्याचा अभ्यास करतो, त्या समस्यांना जाणून घेतो, त्या समस्या सोडवण्यासाठी योग्य ठराविक उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून आपण योजना आखतो, त्या योजना योग्य त्या पद्धतीने कार्यान्वित करतो, अर्थात त्याची अंमलबजावणी करतो आणि त्या समस्यांना दूर करण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, हे जे आपण नियोजन करतो हे सर्व अर्थशास्त्रातील कलेचा भाग आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर अर्थशास्त्र निश्चितच कला आहे. यावरून आपल्या लक्षात येते की अर्थशास्त्र शास्त्रही आहे आणि काही बाबतीत तो कलासुद्धा आहे. अर्थशास्त्र मग शास्त्र जर आहे तर तो वस्तुनिष्ठ शास्त्र आहे, आदर्शनिष्ठ शास्त्र आहे आणि व्यावहारिक शास्त्र आहे आणि कलाही आहे. हे स्वरूप आपल्याला अर्थशास्त्राचे समोर आले. मित्रांनो, अर्थशास्त्राची व्याप्ती समजून घेताना आपल्याला त्याच्या मर्यादाचा अभ्यास करणेसुद्धा अत्यंत आवश्यक. अर्थशास्त्राच्या मर्यादाचा अभ्यास करताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल की मर्यादा आहेत, या मर्यादामुळे त्या अर्थशास्त्राच्या विषयाचा जो व्याप आहे तो संकुचित होतो. कदाचित ह्या मर्यादा नसत्या तर त्याचा व्याप आणि व्याप्ती आणि विस्तार हा कदाचित अधिक जास्त किंवा मोठा राहिला असता, परंतु मर्यादांमुळे व्याप्ती ही संकुचित होते, व्याप्ती ही मर्यादित होते. म्हणून मर्यादांचा अभ्यास करणे तेवढंच महत्त्वाचं आहे. तर अर्थशास्त्राची सर्वात पहिली मर्यादा आहे की फक्त मुद्रेमध्ये मापनीय जे मानवीय व्यवहार असतात त्या मानवीय व्यवहारांचाच अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. अर्थात जे व्यवहार मुद्रेमध्ये मापन करता येऊ शकत नाही, ज्या व्यवहारांचं मुद्रेमध्ये मापन करणे शक्य नाही, अशा व्यवहारांचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये होत नाही. म्हणजेच त्यामुळे अर्थशास्त्राची व्याप्ती ही संकुचित होते. अर्थशास्त्राच्या अभ्यासाची एक दुसरी मर्यादा आहे, ती म्हणजे केवळ आर्थिक व्यवहारांचा अभ्यास. म्हणजेच अर्थशास्त्रामध्ये मनुष्याच्या केवळ आर्थिक व्यवहाराचाच अभ्यास केला जातो. मनुष्याचे जे इतर व्यवहार असतात, सामाजिक, राजकीय आणि धार्मिक, या व्यवहारांचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही आणि त्यामुळे अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे ती मर्यादित होते. खरे तर अनेकांचं असं मत आहे की अर्थशास्त्र केवळ मनुष्याच्या आर्थिक व्यवहाराचाच अभ्यास करत नाही, तर मनुष्य जे काही व्यवहार करतो त्या सर्व व्यवहारांच्या आर्थिक बाजूचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये होतो. असं अनेकांचं जरी मत असलं तरी पण अर्थशास्त्रामध्ये केवळ मनुष्याच्या आर्थिक व्यवहाराचाच अभ्यास केला जातो. त्याच्यामुळे अर्थशास्त्राची व्याप्ती ही मर्यादित होते, कमी होते. त्यानंतर अर्थशास्त्राच्या अभ्यासाची तिसरी मर्यादा आहे सामाजिक मानवाचा अभ्यास. अर्थात जो व्यक्ती, जो मनुष्य समाजामध्ये राहून व्यवहार करतो त्याच्याच व्यवहाराचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. जो समाजापासून दूर आहे, जो समाजामध्ये वास्तव करत नाही, समाजामध्ये दैनंदिन व्यवहार करत नाही, अशा व्यक्तीच्या व्यवहाराचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही. म्हणजेच काय, तर समाजापासून दूर राहणारे वैरागी, साधू, महात्मे, संत हे लोक समाजापासून दूर असतात आणि म्हणून या लोकांच्या व्यवहाराचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही. जो समाजामध्ये वास्तव करतो, समाजामध्ये राहून आपल्या दैनंदिन गरजा भागवण्याचा प्रयत्न करतो, दैनंदिन व्यवहार करतो, अशाच मनुष्याचा अभ्यास, अशाच मानवाचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये होतो. समाजापासून दूर राहणाऱ्या मनुष्याचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये होत नाही असं आपल्याला लक्षात येते आणि म्हणून यामुळे सुद्धा अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे ती मर्यादित होते, संकुचित होते. अर्थशास्त्राच्या अभ्यासाची अजून एक महत्त्वाची मर्यादा आहे, ती म्हणजे विशिष्ट परिस्थिती, गृहीत परिस्थिती. म्हणजेच आर्थिक नियम किंवा अर्थशास्त्रातील नियम हे विशिष्ट परिस्थितीमध्येच खरे ठरणारे असतात, गृहीत परिस्थितीमध्ये खरे ठरणारे असतात. तर जर नियमांना आवश्यक असणारी जर गृहीत परिस्थिती नसेल तर नियम आणि सिद्धांत लागू पडत नाही, आर्थिक नियम लागू पडत नाही. जर परिस्थिती असेल तर नियम लागू पडतो आणि त्यामुळे गृहीत परिस्थितीवर आधारलेले अनेक नियम आपल्याला बऱ्याचदा लागू पडताना दिसत नाही, कारण ती परिस्थिती नियमाला आवश्यक असणारी परिस्थिती बऱ्याचदा आढळून येत नाही. मित्रांनो, अर्थशास्त्राच्या अभ्यासाची ही एक मर्यादा आहे की अर्थशास्त्रामध्ये जे काही निष्कर्ष काढले जातात ते निष्कर्ष एकांगी असतात. केवळ मनुष्याच्या केवळ आर्थिक बाजूचा किंवा आर्थिक पैलूचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढण्यात येतात असं अनेकांचं मत आहे. परंतु
आर्थिक अंगातून किंवा आर्थिक दृष्टिकोनातून काढलेले जे निष्कर्ष असतात ते निष्कर्ष व्यावहारिक स्वरूपात लागू पडतीलच असं नाही. म्हणजे जे आर्थिक बाजूचा अभ्यास करून काढलेले निष्कर्ष हे व्यावहारिकदृष्ट्या योग्य असतील किंवा चांगले असतील किंवा लागू पडणारे असतील असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या त्या ज्या कक्षा आहेत त्या मर्यादित होतात, त्याचा जो क्षेत्र होतो तो मर्यादित होतो. तर मित्रांनो, हे झालं अर्थशास्त्राच्या मर्यादा. एकंदरीत काय, तर आपण अर्थशास्त्राची व्याप्ती समजून घेत असताना त्याचा अभ्यास विषय काय आहे, त्या अर्थशास्त्राचे स्वरूप काय आहे, म्हणजे ते शास्त्र आहे की कला आहे, मग कुठल्या प्रकारचे शास्त्र आहे, आणि अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या मर्यादा काय आहेत हे आपण समजून घेतलं. यावरनं आपल्याला अर्थशास्त्राची व्याप्ती निश्चितच लक्षात येईल की अर्थशास्त्राचा अभ्यास विषय हा मनुष्याच्या आर्थिक व्यवहार आहेत आणि मनुष्याचा आर्थिक व्यवहार करताना तो मग संपत्ती संबंधित असो, कल्याणाशी संबंधित असो की दुर्मिळतेशी संबंधित असो, मनुष्याच्या व्यवहाराच्या या तीनही पैलूंचा अभ्यास अर्थशास्त्राच्या अंतर्गत करण्यात येतो. त्याचप्रमाणे अर्थशास्त्राचे स्वरूप जर आपण विचारात घेतले तर अर्थशास्त्र शास्त्र आहे काय, तर हो, अर्थशास्त्र शास्त्र आहे. मग ते कुठल्या प्रकारचं शास्त्र आहे, तर ते वस्तुनिष्ठही शास्त्र आहे, आदर्शनिष्ठही शास्त्र आहे आणि व्यावहारिकही शास्त्र आहे. मग अर्थशास्त्र जर शास्त्र आहे तर मग तो कला नाही का, तर आपल्याला म्हणता येईल की अर्थशास्त्र जसं शास्त्र आहे तर तो कलासुद्धा आहे. म्हणजे अर्थशास्त्राचा काही भाग निश्चितच कलेमध्ये मोडतो, जसा नियोजनाचा भाग वगैरे हा कलेचा भाग आहे. आणि अर्थशास्त्राच्या मर्यादा हे आपण जाणून घेतलेले आहेत आणि यावरनं अर्थशास्त्राची व्याप्ती आपल्या लक्षात आली असेल. आजच्या पुरतं इतकंच. नमस्कार.